नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करिअर टिप्स अंतर्गत गुरुकिल्लीचा शोध हा प्रेरणादायी विचार घेणार आहोत। प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यास करत असताना असं वाटत असतं की आपल्याकडे एक गुरुकिल्ली असावी, ज्या माध्यमातून आपला प्रत्येक अभ्यास पूर्ण होईल आणि आपल्याला आपल्या इच्छित यशापर्यंत जाता येईल। त्यासाठी तो सतत प्रयत्न करत असतो, वेगवेगळ्या ठिकाणी त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो। कुणी अशा पद्धतीची गुरुकिल्ली आहे का हे सांगण्याच्या आणि ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये तो असतो आणि जर त्याला तशा पद्धतीचा वस्ताद भेटला तर त्याचा एक प्रवास जो आहे तो प्रवास भरकटत जाण्याची सुद्धा शक्यता असते, जर तो वस्ताद योग्य नसेल तर। मग अशी गुरुकिल्ली जर आपल्याला सापडून घ्यायची असेल आणि जर ती आपल्या जवळच असेल हे जर आपल्याला माहीत झालं तर मग आपल्याला इतर ठिकाणी कुठेही फिरण्याची गरज नाही आणि त्यासाठीच आजचा हा प्रेरणादायी विचार तुमच्यासाठी आपण आणलेला आहे। अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये ही गोष्ट महत्त्वाची आहे। अभ्यास करताना असे विचार आपल्या मनामध्ये असणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच या चॅनलवर तुम्हाला कनेक्ट राहणं सुद्धा अभिप्रेत आहे। सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राइब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा, सर्व विद्यार्थ्यांना हे व्हिडिओ शेअर करा, कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद करा, म्हणजे अशाच पद्धतीचे विचार तुमच्यापर्यंत मला घेऊन येता येईल। विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास करतो आणि त्या अभ्यासामध्ये आपल्याला बरेचसे धोके सुद्धा पत्करावे लागतात आणि हे धोके पत्करत असताना समाजाच्या माध्यमातून वेगवेगळ्या आपल्या जे काही लोक आपल्याला विचार सांगणारे असतात, मार्गदर्शन करणारे असतात, त्या माध्यमातून काही दडपण सुद्धा आपल्या मनावर येत असतं। अशा वेळेला आपण काय करावं आणि कोणता अभ्यास करावा हे सुद्धा आपल्याला सुचत नाही। त्यावेळेला आपल्याला अशा पद्धतीच्या गुरुकिल्लीचा शोध या विचाराचा आधार तुम्हाला महत्त्वाचा ठरणार आहे आणि त्यासाठीच हे दोन भाग आपण या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत आणि ते कोणते आहेत तर ते पुढील पद्धतीचे, म्हणजे पहिला जो काही विचारचा जो काही भाग आहे तो आहे समाज विचाराच्या म्हणण्यानुसार अभ्यास करणे सोडून द्या। म्हणजे काय करायचं आहे की सोशल लोक आपल्याला म्हणतात अभ्यास कर म्हणून आपण अभ्यास करायचा नाही, तर तुमच्या मनाला वाटतंय म्हणून अभ्यास करायचा आहे। कारण जर तुम्हाला निश्चित अशी गुरुकिल्ली अभिप्रेत असेल तर अभ्यासाच्या गुरुकिल्लीसाठी हा विचार मनामध्ये असणे आणि लोक म्हणतात म्हणून अभ्यास, म्हणजे भलेही आपल्यावर ते दडपण असेल तरीही, कारण अभ्यास आपल्याला करायचा असतो, आपल्याला पुढे जायचं असतं, इच्छित यश आपल्याला मिळवायचं असतं। त्या यशाचे वाटेकरी होणारे भरपूर लोक असतात, त्यांना आपल्याला आनंद सुद्धा द्यायचा असतो, मात्र तो जर अभ्यास झाला तरच तो आनंद मिळू शकतो, हे लक्षात असू द्या। त्यासाठी पहिला जो काही आजचा प्रेरणादायी विचार आहे तर स्वतः आपल्याला आपला जो काही अभ्यास आहे तो करायचा, कुणाच्या म्हणण्यानुसार तो करायचा नाही। दुसरा जो काही पार्ट आपण या ठिकाणी दिलेला आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इच्छित क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी परिश्रम करण्यास सुरुवात करा। म्हणजे काय करायचं आहे, जर आपल्याला निश्चित अशा पद्धतीची गुरुकिल्ली अभ्यासाची सापडायची असेल, तिथपर्यंत आपल्याला जायचं असेल आणि त्या माध्यमातून जर आपल्याला पुढे काही करायचं असेल तर परिश्रमाची सुरुवात करणं ही अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच आपल्याला या दोन गोष्टी मनात ठेवायच्या आणि आपल्याला आपल्या गुरुकिल्लीच्या शोधामध्ये इतरत्र न फिरता आपल्या जवळच ही गुरुकिल्ली आहे असं गृहीत धरून आपल्याला आपला अभ्यास सुरू करायचा आहे। काही विद्यार्थी अशा शोधासाठी कुठेतरी फिरतात आणि मग त्यांना असे काही वस्ताद सापडतात की जे आपल्याला आपल्या विचारापासून दूर सुद्धा नेऊ शकतात आणि ते न जाण्यासाठी मग आपण असं पाहतो की कुणीतरी सांगितलंय आणि आपण ते केलं आणि आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला यशापर्यंत जाता नाही आलं तर त्याचं सुद्धा दुःख होण्याची आपल्याला शक्यता असते। म्हणून अशा गोष्टीपासून सावधान राहणे विद्यार्थी दशेमध्ये अत्यंत गरजेचं आहे आणि विद्यार्थी दशेमध्येच हे सर्व संस्कार लावून घेणे आणि स्वतःची गुरुकिल्ली स्वतः जवळच आहे हे सापडून घेणे किंवा हा विचार मनामध्ये ठेवणे अतिशय महत्त्वाचं आहे। तसं जर झालं तर निश्चित आपली जी काही गुरुकिल्ली आहे ती आपल्याला इतरत्र
शोध घेण्यासाठी फिरावे लागणार नाही. म्हणून आजपासून ठरवून घ्या की गुरुकिल्लीचा शोध हा स्वतः जवळ आहे. स्वतःच्या आपल्या प्रेरणेच्या माध्यमातून तो शोध घेण्यासाठी प्रयत्न न करता ती प्रेरणा स्वतः जवळ आहे आणि तीच आपली गुरुकिल्ली आहे. गुरुकिल्लीचा शोध आपण आपल्याच ठिकाणी पाहू शकतो हे लक्षात असू द्या. त्यासाठी हे 2 विचार लक्षात घ्या आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करा. वेळ आपली गेलेली नाही हे लक्षात घ्या. अभ्यासामध्ये कोणतीही वेळ जात नाही, ती आपल्या जवळच असते. मात्र अशा किल्लीच्या शोधामुळे साधारणपणे प्रॉब्लेम्स निर्माण होतात आणि म्हणून आपण हा भाग या ठिकाणी लक्षात घ्यायचा आणि हा प्रेरणादायी विचार सुद्धा लक्षात घ्यायचा. करिअर टिप्स अंतर्गत अशा पद्धतीचे वेगवेगळे विचार आपण मागे सुद्धा पाहिलेले आहेत, ते सुद्धा फॉलो करा. आजच्या या विचाराचा एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.